दाद देण्याजोगी आहे. यानंतर मी पोलीस उपअधीक्षक नंदा पाराजे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पाटील सर, माझे सहकारी आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही प्रशासकीय सेवेत येण्यासाठी जो प्रवास सुरू केलेला आहे त्यासाठी माझं हार्दिक स्वागत करते मी तुमचं आणि तुम्हाला शुभेच्छा देते. मी 2011 सालापासून परीक्षा देण्याला तयारी सुरुवात केली. मी सुद्धा खूप सामान्य कुटुंबातून आलेले आहे. माझे वडील शेतकरी आहेत. मलासुद्धा खूप म्हणजे आधी काही माहीत नव्हतं, पण घरी माझी मोठी बहीण नायब तहसीलदार असल्यामुळे मला थोडंसं ह्या प्रशासकीय सेवेबद्दल थोडंसं माहिती होतं आणि त्यामुळं मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. 2011 साली मी पहिली एक्झाम दिली. त्यानंतर असं झालं की दरवर्षी मी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या क्रायटेरियाची एक्झाम देत गेले. ट्रान्झिशन फेजमध्ये सापडलो आम्ही. 2011 साली पहिल्यांदा सीसॅट आला. त्यानंतरची जी मेन्स होती त्यानंतर पासिंगचा क्रायटेरिया लावलेला, त्याला 4 GS पेपर आले आणि त्या GS पेपरमध्ये मी अर्ध्या मार्कांनी माझं पहिली मेन्स गेली. त्यानंतर असंच म्हणजे की थोड्या थोड्या मार्कांनी मेन्स वगैरे राहत गेली. तर माझ्या काही चुका आहेत आणि मी काही स्ट्रॅटेजी अवलंबली, ते मी तुम्हाला सांगते. तर थोडं शेअर करते, माझ्या चुका तुमच्याकडून होऊ नये त्यासाठी. अभ्यास करताना मी तर सांगेन की तुम्ही एका विषयाची 4 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका विषयाचं एकच पुस्तक घ्या तुम्ही चांगलं. आता प्रशांत सरांनी पण तेच सांगितलं की त्याचं रिव्हिजन 3 ते 4 वेळा तुमचं व्हायला पाहिजे. तुम्हाला असं व्हिज्युअल व्हायला पाहिजे की ह्या पुस्तकावर मी हे रेड मार्करनी अंडरलाईन केलेले आहे किंवा ह्या पेजवर हे आहे. तेवढं एक पुस्तक तुम्ही चांगलं करा 4 पुस्तकं वाचण्यापेक्षा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मेन म्हणजे सिलेबस तुमच्याकडे नेहमी अभ्यासाला बसताना तुमच्याजवळ असलाच पाहिजे. तुम्हाला सिलेबसचं प्रत्येक पॉईंट आणि सब पॉईंट माहीत असायला पाहिजे, म्हणजे की जेणेकरून की तुम्ही जे कुठं काही वाचता, एखाद्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही एखादा आर्टिकल वाचलं तर तुम्हाला वाटलं पाहिजे की हां हे GS 3मध्ये ह्या टॉपिकमध्ये ह्या सब पॉईंटमध्ये हे बसवता येतं आपल्याला. तर एवढं सिलेबसचं चांगलं तुम्ही हे करा, ॲनालिसिस करा. नंतर क्वेश्चन पेपर्स खूप महत्त्वाचे आहेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्या किंवा सराव प्रॅक्टिस पेपरचे घ्या. मी तर म्हणेन की एक्झामच्या काळात 1 महिना आधी तुम्ही रोज एक क्वेश्चन पेपर सोडवा. भलेही तो कुठलाही असू दे, साधा STAचा असू दे, कोणत्याही पब्लिकेशनचा असू दे, पण क्वेश्चन पेपर सोडवा. टाईम मॅनेजमेंट आणि काय चुका होतात किंवा कोणता एरिया फोकस करायला पाहिजे तुम्हाला तिथं चांगलं कळेल. नंतर स्टडी मटेरियलचं मी सांगितलं की एक पुस्तक बऱ्यापैकी आता पुस्तकांचं आपल्याला खूप मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहे. थोडीशी चर्चा करून किंवा सरांशी वगैरे विचारून तुम्ही ठरवू शकता की आपल्याला कोणतं पुस्तक चांगलं आहे. आणि हे एखादं मॅगझिन, आता प्रशांत सरांनी सांगितलेलंच आहे, एकच मॅगझिन ठेवा, लोकराज्य, कुरुक्षेत्र आणि एखादं मॅगझिन क्लासचं जेही कोणतं तुम्हाला आवडेल ते. पण एवढं सफिशियंट आहे, भारंभार वाचण्यापेक्षा एकच काहीतरी ठेवा जेणेकरून तुम्ही जास्त भरकटत जाणार नाही करंट अफेअर्सच्या बाबतीत. नंतर आपल्याला असं म्हटलं जातं की जर तुम्हाला खूप फास्ट चालायचं असेल तर तुम्ही एकटे चाला आणि जर तुम्हाला खूप लांबपर्यंत चालायचं असेल तर कुणाला तरी सोबत घ्या. तसा आपला MPSCचा प्रवास आहे. तर ग्रुप स्टडी जर होत असेल तुमचा आणि जर तुमचा चांगला ग्रुप असेल 3-4 जणांचा तर फार उपयोगी पडेल ते तुमच्यासाठी. पण ग्रुप असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये आपला वेळ वाया नाही जायला पाहिजे, शिवाय अभ्यासाशिवाय व्यतिरिक्त काही व्हायला नाही पाहिजे. तर ग्रुप जर केला तुम्ही आणि जर ग्रुप स्टडी केला तर खूप इफेक्टिव्ह होईल तुमच्यासाठी. नंतर MPSCचा प्रवास असा आहे की खूप वेळा असं वाटते की 2 अटेम्प्ट झाले, आपण असं ठरवून येतो की दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आम्हाला पोस्ट मिळणारच आहे, आपला खूप विश्वास असतो. बरोबर आहे, काही जणांचं तो होतंही, पण MPSCची कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, ज्यावेळी नवीन क्रायटेरिया येतात काहीतरी किंवा एका दुसऱ्या मार्कात आपली मेन्स इंटरव्ह्यू जाते, तर आपण खूप वेळा असं आपल्याला नर्वसनेस येतो की बस आता होत नाही आहे. तर पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आत्ताच ठरवा की तुम्ही मला भलेही 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, मी करणार आहे, मी सोडणार नाही आहे मध्ये. जर तुमच्यावर कुणाचं प्रेशर असेल तर तुम्ही आत्ताच ठरवा की मला हे करायचं आहे की नाही, किंवा कारण आपण तिथं टिकून राहतो ते आपल्या ह्याच्यावर. जर कुणाचा घरच्यांचा प्रेशर असेल आणि कुणासाठी तर आपण करत असू तर ते आपल्याकडनं होणार नाही, आपण मध्येच सोडून देऊ त्याला. तर तुम्हाला हे ठरवायचं आहे की नाही, हे मी करणारच आहे, किती वर्ष लागतील. स्पेशली मुलींसाठी घरातून खूप प्रेशर असतो. 1-2 वर्ष झाले की घरातून प्रेशर होतं की बस आता लग्नाचं वगैरे बघू. तर तुम्ही घरातल्यांना कन्व्हिन्स करा की नाही, मी हे करणारच आहे आणि मी करणार आहे. तर त्यांना आधी कन्व्हिन्स करा की तुम्ही मला एवढे वर्ष द्या, तुम्ही 3 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील. ते महत्त्वाचं आहे मुलींसाठी, कारण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचं असं झालेलं आहे की 2 वर्षानंतर त्यांची लग्न झालेले आहेत आणि त्यांचा प्रवास थांबतो तिथे. तर त्या घरातल्यांना त्या दृष्टीने तुम्ही तयार करा आत्ताच प्रवास सुरू करताना.
बाकी अनेक आता बदलतं जे पॅटर्न आहेत त्यानुसार मला एक अनुभव असा आला की तुम्ही गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स बघितले पाहिजेत. प्रत्येक मिनिस्ट्रीचे, प्रत्येक आपल्या महाराष्ट्राचे प्लस देशाचे म्हणजे संडेला किंवा तुम्ही सॅटर्डेला बसा एक दिवस. तसं पण आपण आठवडाभर अभ्यास करायचा नाही. एक दिवस रिलॅक्स ठेवायचा, थोडं रिव्हिजन किंवा तुम्हाला काय आवडेल ते थोडं रिलॅक्स व्हायचं एक दिवस. तर त्या दिवशी मी असं म्हणेन की तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला व्हिजिट करा. सगळ्या त्यातल्या नवीन स्कीम ज्या आहेत, काही पण गव्हर्नमेंटच्या आले असेल तर तुम्ही त्याची एक छोटीशी डायरी करा आणि ते तुम्ही लिहून काढा. बरंचसं असं झालं आहे की HRDसाठी पुस्तकं अवेलेबल नव्हती ह्या 2 अटेम्प्टसाठी मागच्या वेळी. तर आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. आम्ही असे डायरेक्ट क्वेश्चन त्याच्यातनी आलेली होती वेबसाईटवर जी आम्ही पाहिलेली होती ती. त्याचबरोबर आता प्रशांत सरांनी सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला अभ्यासाचं. तरीसुद्धा पेपर रीडिंग आणि हे गव्हर्नमेंटचे वेबसाईट प्लस इकॉनॉमिक सर्वे वगैरे तुम्हाला माहीत असेल सगळं. तरीसुद्धा चांगलं करा, सातत्य ठेवा. आणि आता इंटरॅक्शन सेशन ठेवणार आहे मी, त्यामुळे तुम्हाला जे क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्वामुळे प्रशासकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना नवी उमेद मिळाली असेल. यानंतर श्रीयुत कमल किशोर राठी हे आपले विचार आपणासमोर मांडतील. सर, राठी सर.